वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल 18/5/2024 रोजी जे मॅजेस्टिक सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये बीजीएस ज्वेलर्स नावाचं एक शॉप आहे. बीजीएस ज्वेलर्स नावाचं एक शॉप आहे. त्या शॉपच्या ठिकाणी साधारणतः 12 ते 12:15च्या दरम्यान काही इसम त्या ठिकाणी 4 ते 5 इसमांनी एंट्री केली त्या दुकानामध्ये आणि त्या ठिकाणी सोनं घेण्याच्या बहाण्याने आतमधील असणारे जे काही कामगार आहेत आणि त्या शॉपचे जे काही मॅनेजर आहेत त्यांना बंदुकीचा धाक दाखवून आणि त्याचबरोबर त्यांना स्प्रे तोंडावर मारण्याचा धाक दाखवून त्यांच्याकडनं जवळपास 300 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरी करून ते पळून गेलेले होते. त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार सराणे यांनी क्राईम ब्रँचला पूर्णपणे याबाबतचे तपास करण्याबाबतचा आम्हाला पूर्णपणे आदेशित केलं होतं. त्या अनुषंगाने आम्ही जवळपास क्राईम ब्रँचचे 5 युनिट या ठिकाणी काम करत होते. युनिट 4, 5, 6 एडीएस 2 एक्स्टॉर्शन 1-2 आणि याची आपण जवळपास 10 पथके तयार केली होती. त्या पथकांनी काल आपण तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आपण या आरोपितांचा शोध घेतला आणि हे जे काही आरोपित आहेत त्याच्यातले आपण नगर भिंगार या ठिकाणावरून त्याचबरोबर चाकण या ठिकाणावरून आपण हे जवळपास 7 आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये एक ज्युएनाइल आरोपी आहे आणि जवळपास त्या आरोपितांच्याकडून आपण 601 ग्रॅम सोने त्याचबरोबर 2 दुचाकी 1 4चाकी 6 मोबाईल असा जवळपास 48,30,000चा ऐवज आपण जप्त केलेला आहे. या गुन्ह्याची पार्श्वभूमी पाहता या गुन्ह्याचे जे काही आरोपित आहेत त्यांचं पूर्व रेकॉर्ड आहे. सिंहगड पोलीस स्टेशनचे 460/2022 IPC 302 अन्वये 2 आरोपींच्यावरती यापूर्वीचा गुन्हा दाखल होता. त्याचबरोबर या गुन्ह्याची पार्श्वभूमी जवळपास 15 दिवसापूर्वी या आरोपितांनी एकत्र येऊन हा कट तयार केला होता आणि हे ज्वेलर्सची रेकी केली होती आणि या ज्वेलर्सवरती त्यांनी ज्वेलर्स लुटण्याचा प्लॅन तयार करून त्याच्यामधून जे काही पैसे येतील ते समांतर विभागणी करून वाटप करण्यास त्यांनी ठरवलं होतं. त्या अनुषंगाने त्यांनी काल हे केलेलं आहे. त्याचबरोबर गुन्हे शाखेने हे जवळपास 7 आरोपी अटक केलेले आहेत. इतर आरोपींचा शोध चालू आहे. एका ज्वेलरमध्ये वानवडीचे जे बीजीएस ज्वेलर्स आहेत त्या ज्वेलर्सची यांनी 15 दिवसापूर्वीपासून रेकी करत होते. 2 वेळा अटेम्प्ट केला होता, 2 वेळा फेल गेला आणि कालचा अटेम्प्ट त्यांचा सक्सेस झालेला आहे. आरोपींनी ज्यावेळेस गुन्हा केल्यानंतर वानवडी मार्गे ते पौड फाट्यावरनं ते काही आरोपी हे चाकणला गेले, काही आरोपी हे नगरला गेले. सुरुवातीला ज्याप्रमाणे जी FIR दिली गेलेली आहे जे काही मॅनेजर होते दुकानामध्ये की 300 ग्रॅमचा मुद्देमाल गेलेला आहे आणि नंतर जे काय त्यांचा रेकॉर्ड पाहून जे काय असेल ते देण्यास त्यांनी FIR मध्येच ॲज इट इज दिलेलं आहे. त्यामुळे जो आरोपींच्याकडे मुद्देमाल आम्हाला सीज करताना सापडला तो ॲज इट इज आम्ही सीज केलेला आहे. याच्यामध्ये वेपनसाठी दुसरे आरोपी अजून याच्यामध्ये 3 आरोपी निष्पन्न झालेले आहेत. त्यांच्यासाठी टीम जरा बाहेर आहे. नाव निष्पन्न सांगता येत नाही आता सध्या. काय 15 दिवसापूर्वी एक आरोपी एकत्र आलेले आहेत. याच्यामधले 2 आरोपी हे पहिले सिंहगड पोलीस स्टेशनचा एक 460/2022 गुन्हा आहे त्याच्यामध्ये जेलमध्ये होते आणि ते एकत्र आले. त्यानंतर जो तिसरा आरोपी याच्यातला मयूर पटेल, या मयूर पटेलनी पूर्णपणे त्या वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तो राहिला आहे. त्यांनी ती रेकी केली आणि त्याच्या माध्यमातून हा सगळा पूर्णपणे कट रचले गेलेला आहे. याच्यामध्ये 2 आरोपी आहेत, नासिर शेख आणि मयूर पटेल आणि सनी गाडे. याच्यातले कोथरूडच्या हद्दीमधले आहेत, केळेवाडीचे राहणारे आरोपी. 2 आरोपी हे याच्यातले वानवडीच्या हद्दीमधले 2 आरोपी. बाकीचे 3 आरोपींचा ॲड्रेस सध्या आपण त्याचा शोध घेतोय त्यामुळे आपण ते डिस्क्लोज नाही करत. त्यांनी आता तो प्लॅन पुढचा विकण्याचा आता तपास चालू आहे आपला. आपण आता अरेस्ट केलेला आहे. 15 दिवसापासून त्यांचा प्लॅन चालू होता. आरोपी त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रिशियन आहे, एक रिअल इस्टेटचं काम करतो आणि बाकीचे जे आरोपी आहेत त्याच्यातला एक ज्युएनाइल आहे आणि बाकीचे जे 6 आरोपी आहेत ते 6 आरोपी काही काम करत नाहीत. गुन्ह्यामध्ये जे वाहन वापरले होते जे आपल्याला फुटेजमध्ये तुम्हाला सगळ्यांना दिसतात ते रेड कलरची व्हास्पा गाडी आणि ब्लॅक कलरची ॲक्टिवा गाडी, त्या गाडी दोन्ही जप्त केलेल्या आहेत. तिसरं वाहन ज्यावेळेस याच्यातला जो मयूर पटेल नावाचा आरोपी आहे त्यांनी जी 4 व्हीलर वापरली ज्यावेळेस गुन्हा घडत होता त्यावेळेस मयूर पटेल आणि नासिर शेख हे त्या एरियामध्येच स्वतः हजर होते. त्यांनी ती गाडी वापरली होती. ती गाडी पण आपण जप्त केलेली गुन्ह्यामध्ये.
सीसीटीव्ही फुटेज अनालिसिस आणि तांत्रिक अनालिसिस. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोचलेले आपण त्याच्यामध्ये. आपण जवळपास शेलार कुठे आहेत आपल्या आहेत का शेलार, आपले शेलार या कर्मचाऱ्याने आणि जे काही कंट्रोल रूमला आपलं फुटेज आहेत त्याच्या आधारे आपण हे केलेले 250-300 सीसीटीव्ही फुटेज पाहिलेत आपल्या लोकांनी. म्हणजे कपडे बदललेले आहेत त्यांनी. आरोपींनी जे गुन्हा करताना जे कपडे वापरले ते कपडे त्यांनी ठराविक अंतरावरती साधारणतः 8 ते 9 किलोमीटरवरती गेल्यानंतर त्यांनी त्यांचे कपडे पूर्णपणे चेंज केलेले आहेत. आणि ज्यावेळेस गुन्हा केला त्यावेळेस विरुद्ध दिशेला आरोपी गेले दिशा भरकवण्यासाठी आणि नंतर ते परत ज्या मूळ मार्गाला आहेत पौड मार्गाला त्या मार्गाला गेले आरोपी. ते मागे 3 महिन्यापूर्वी सुटलेले ते. नाही, एक जो आहे तो मयूर पटेल आहे तो 2001चा गुन्हा दाखल आहे त्याच्यावरती. 2021 मध्ये बाहेर आलेला आहे आणि जे 2 आरोपी आहेत ते 3 महिन्यापूर्वी सुटलेले आहेत. नाही, जामिनावर सुटलेले आहेत. एक ॲक्विटल आहे त्यातला, मयूर पटेल ॲक्विटल आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.